birthday. My birthday? Yeah. My birthday? Yeah. Yay! हॅलो, मी अपर्णा आणि ऋतिक रोशनवाला पोज आणि हे मॉडेलसारखी पोज देणारी मुलगी मी आहे. आणि हे गुड लुक्स मला माझ्या पप्पांकडून मिळाले आहे. मला लहानपणापासून मुलग्यांचे कपडे घालायला खूप आवडायचे. माझ्या बड्डेला चाळीतले सगळे लोक यायचे. त्याचबरोबर ही आहे माझी बालमैत्री, जी माझ्याबरोबर माझ्या प्रत्येक बड्डेला होती. आणि लहानपणी मला तोडूचा केक देऊन माझे भावंडं माझा सगळा केक खाऊन टाकायचे असं ते मला सांगायचे. लहानपणी माझ्यावर खूप अन्याय झाला आहे, पण आता मी माझ्यासाठी मस्त केक घेते आणि स्वतःच खाते. तर ते सगळं जाऊ दे. बड्डे पार्टीवर गेल्यावर आपण सुरुवातीपासून वाट बघत असतो, ते म्हणजे बड्डेची प्लेट, जी आपल्याला जाताना रिटर्न गिफ्ट म्हणून देतात. त्याची वाट बघत आपण सुरुवातीपासून असतो. आणि मग शेवटी काकी आपल्या हातात ती प्लेट देतात आणि म्हणतात, तुला इथे खायचं तर इथे खा, नाही तर घरी जाऊन खा असं. तर मग त्या प्लेटमध्ये माझा आवडणारे आयटम ते मी आज तुम्हाला सजवून दाखवते. सगळ्यात पहिलं तर कॉमन आहे ते म्हणजे केक. आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे समोसा. पण मी खूप शोधलं, मला विरारमध्ये समोसा भेटलाच नाही. कटलेस आणि वडापावने कब्जा करून घेतला आहे विरारवर. मग शेवटी मी कटलेस ठेवलं आणि मेलेडी आणि एक वेगळ्या कलरचं चॉकलेट ठेवलं, कारण की एक असे अतरंगी चॉकलेट आपल्याला नेहमी बड्डे प्लेटमध्ये बघायला भेटतात. ओके. आणि त्याबरोबर हे वेफर्स ठेवले. ॲक्च्युली आज माझा बड्डे नाही आहे, आज माझा तिथीनुसार बड्डे आहे. कारण की मार्गशीर्षच्या 3ऱ्या गुरुवारी माझा जन्म झालेला 22 तारखेला. तर आज तिथीनुसार मी माझा बड्डे सेलिब्रेट करते. आणि 22 तारखेला तुम्ही मला विश करू शकता. मला वेफरबरोबर क्रीम खायला खूप आवडतं. तुम्हाला कसं आवडतं खायला? प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. प्रत्येकाची बड्डेची प्लेट वेगवेगळी असते. काही जणं त्यामध्ये चिवडा ठेवतात, काही कचोरी ठेवतात. प्रत्येकाच्या बजेटनुसार ती प्लेट चेंज होत असते. अशा प्रकारे लहानपणीच्या गोड आठवणींमधली ही माझी एक गोड आठवण आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की आवर्जून लाईक करा. आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.